हृदयस्पर्शाने पवन झालेल्या रायगड भूमीवरती तुमच्या सहलीचं सहर्ष स्वागत. माझे ओळख करून देतो. माझं नाव मंगेश राजू अवकिरकर. गेले 7 वर्ष मी गडावरती गाईड काम करताय. तुम्ही पायथ्यापासून माथ्यावरती 2375 पायऱ्या चढून गडावरती आलात. गडाची समोरची बाजू आहे, परंतु जे रोपे प्रकल्पाने अवघ्या 4 मिनिटांमध्ये जी लोक गडावरती येतात, गडाची मागची बाजू बघा. रायगडाचा जर खरं इतिहास जाणून घ्यायचं म्हटलं, रायगडाची एकदा तरी पायवारी केली पाहिजे. जोपर्यंत डोक्यातल्या केसातला घाम हा पायच्या नखापर्यंत जात नाही, तोपर्यंत रायगडाचा इतिहास हा पूर्णपणे समजला जात नाही. रायगड पाहायचा म्हटलं, बेलात आणि बुलंद असा रायगड पाहायला भेटतो. रायगड फिरण्यासाठी आपल्याला 2 दिवस कमी पडतात. एवढा मोठा रायगड आहे बघा. पूर्णपणे 1200 एकरामध्ये वेढलेला रायगड आहे. रायगड फिरायचा म्हटला 2 दिवस. 1 दिवस म्हटला खाली 16 किलोमीटरची प्रदक्षिणा आहे, त्याच्यामध्ये आपले 8 तास निघून जातात. दुसरा दिवस म्हटला रायगडाचा वरचा परिसर 100 एकरामध्ये आहे बघा. पूर्वेकडे पहिला भवडीचा कडा, पश्चिमेला हिरकणीचा बुरुज, दक्षिणेला कालकाईचा कलगा, उत्तरेला टकमकटोक. या 4 टोकामध्ये वरचा 100 एकराचा परिसर पाहण्यास आपल्याला रायगडावरती 1 दिवस लागतो. असं पूर्णपणे रायगड फिरण्यासाठी 2 दिवस लागतात बघा. रायगड म्हटला बेलात आणि बुलंद असा रायगड येतो. हा मूळ नाव होता रायरीचा डोंगर. महाराजांनी घेतला तेव्हा फक्त रायरी म्हणून ओळखला जायचा बघा. रायरी म्हटला प्रामुख्याने जावळी खोऱ्यात मोडला जायचा. जावळी खोरं म्हटलं प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेस कोकण दिवा याच्या खाली जे भूभाग पाहायला भेटते त्याला जावळी खोरं असं म्हटलं जातं. हे जावळी खोरं म्हटलं ते चंद्रराव मोऱ्यांच्या ताब्यात होतं. चंद्रराव मोरे म्हटलं एक मराठी माणूस आदिलशाहकडे चाकरी करायचा. चंद्रराव मोऱ्यांना महाराजांनी एक राजगडावरनं प्रेमाने पत्र पाठवलं की चंद्रराव मोरे, आपण दोघे मराठे आहोत, दोघे मिळून एकत्र स्वराज्य निर्माण करू. परंतु चंद्रराव मोरे उर्मिट व गर्विष्ठ, तो महाराजांना उलट पत्र पाठवतो, तुम्ही कसले राजे, केव्हा झाला तुम्ही राजे, खरे राजे तर जावळी खोऱ्याचे आम्हीच आहोत. याला जावळी तर जाल गवळी उद्याचा असेल, आजच्या तुमच्यासाठी दारुगोला तोफखाना सज्ज आहे. महाराजांनी 145 सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. चंद्रराव मोऱ्याला वाटला आता आपलाही वध होईल. हा रायरीच्या पायथ्याशी 15 मे 1656 शरण आला बघा. शरण आलेल्या व्यक्तीला महाराज मरण देत नव्हते बघा. महाराजाने रायरीला पाहिलं, रायरीने महाराजाला पाहिलं. रायरीला पाहताच महाराजांच्या तोंडून काय उद्गार वाक्य बाहेर पडले. उद्गार वाक्य असेल की राजा कसा जावडी पाहता, गडा बहुती चकोट, चौतर्फा गडाच्या कडे, तासिल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, पर्जन्य काली कड्यावरती गवतही नाही उगवत, धोंडा तसवेकच दौलतबाद गड, दशगुणी उंच असे देखुनी महाराज संस्कृत झाले आणि बोलिले तख्तास जागा तो आजगड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी बघा. राजधानीसाठी या गडाची निवड केली. महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड. राजगड राजधानीसाठी अपुरा पडायला लागला, म्हणून महाराजांनी राजधानीसाठी हा रायगड निवडला बघा. रायगडाची हाईट म्हटलं समुद्र सपाटीपासून 2851 फूट आणि जिथे आपण गाडी पार्किंग करतो तिथून या गडाची हाईट आपल्याला 1375 फूट पाण्यासाठी भेटते बघा. रायगड म्हटला बेलात आणि बुलंद असा रायगड येतो. रायगडाला तुम्ही पायथ्यापासून माथ्यावरती 2375 पायऱ्या चढून आलात. हा रायगडावरचा पहिला स्पॉट पाहायला भेटतो बघा. या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव म्हटलं जातं. मग आपल्या मनामध्ये शंका निर्माण झाली असेल, तुम्ही पायथ्यापासून माथ्यावरती 2375 पायऱ्या चढून गडावरती आलात, तुमची दमचाक झाली. मग पूर्वी 4 पायाच्या हत्ती पायथ्यापासून माथ्यावरती येणं शक्य होतं का? नव्हतं बघा. दूरदृष्टी गनिमी कावा. हत्तींची पिल्ले लहान असताना पालखीमध्ये बसवली, गडावरती आणली, त्यांचं पालन पोषण गडावरती केलं. अंघोळ करण्याची, पाणी पिण्याची ठिकाण इथे होती, म्हणून या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं नाव दिलं बघा. कारण गड बांधण्यास 14 वर्ष लागली. हत्तींची वाढ 3 ते 4 वर्षामध्ये होती. 1656 ते 1670 हे 14 वर्ष गडाचं काम चालू होतं. ज्यावेळी 14 वर्षात ज्यावेळी गडाचं काम चालू होतं त्यावेळी हत्तींची पिले पालखीमध्ये बसून गडावरती आणली, त्यांचं पालन पोषण गडावरती केलं. मग 14 वर्षामध्ये गडावरती बांधलं काय तर मोठमोठे 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 इमारत्या रायगडावरती बांधल्या. मग 350 इमारतींना लागणारा दगड पायथ्यापासून माथ्यावरती आणणं शक्य होता का? नव्हता बघा. दूरदृष्टी गनिमी कावा. एका दगडात 2 पक्षी, पाणी आडवा पाणी जिरवा बांधकामास मोहीम राबवली. ही पाणी आडवा पाणी जिरवा अशी मोठमोठे 11 तलाव खोदली. उतरत्या भागाला आडवी भिंत बांधली, यातून दगड काढला, बांधकामासाठी वापरला. एका दगडात 2 पक्षी ना, पाणी आडवा पाणी जिरवा बांधकामास दगडही झाला. बांधकामामध्ये 3 पद्धती वापरलेल्या आहेत. चुना गुळ शिस अशा 3 पद्धती वापरल्यामुळे आज आपल्याला जेवढं रायगडावरती दगडी बांधकाम पाहायला भेटतं, भक्कम मजबूत पाहायला भेटतं. लाकडी छप्पर होतं पूर्णपणे जलून गेलेलं पाहायला भेटतं बघा. म्हणून एक शेर म्हटलं जातो, शेर असा आहे, तांदूळ शिजला
तांदूळ शिजला की भात म्हणतात, अंधार झाला की रात्र म्हणतात। या महाराष्ट्रामध्ये राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला पूर्णपणे जड्याची जात म्हणतात, त्याला पूर्णपणे जड्याची जात म्हणतात। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।